श्री स्वामी समर्थ. सगळ्यात अगोदर तर तुम्हाला सगळ्यांना होळीच्या भरपूर सगळ्या शुभेच्छा बरं का. होळी रे होळी आणि पुरणाची पोळी लहानपणीची आठवण आहे का नाही. आता होळी आहे आज म्हणल्यावर पुरणाची पोळी तर बनणारच, पण मी जाणार आहे आज मम्मीकडं, मग तिकडंच पुरणाची पोळी पण बनवायची. पण नवरोबांना अगोदर जेवायला करून ठेवायचं होतं. मग काय नवरोबांना तर पुरणपोळी आवडत नाही, त्यांच्यासाठी मग मी बनवणार होते मटकीच्या डाळीची आमटी आणि भाकरी. मग सकाळी लवकरच स्वयंपाकाला लागले होते. होळी तर अजून निवांत झोपेतच होती, तोपर्यंत म्हणलं पटापट स्वयंपाक अगोदर तयार करून घ्यावा. मग काय मटकीची डाळ भाजून कुटून घेतली. कोथिंबीर काय माझ्याजवळ नव्हती, आता संपली होती, त्याच्यामुळे फक्त लसणाची फोडणी घातली आणि छानपैकी आमटी आणि भाकरी करायची म्हटलं, कारण चपाती सारखी उन्हामुळं खाऊ वाटत नाही, म्हणून म्हटलं छान अशी झणझणीत नवरोबांसाठी आमटीच करून ठेवावी. मग लागले होते फास्टमध्ये कामाला. मम्मीकडे पण जायचं होतं, मग सगळं तिकडं पण पुरणपोळी करायची होती गेल्यावर, त्याच्यामुळं मला इथलं लवकर काम आटपून मग जायचं होतं. मग आमटी पण बनवली आणि भाकरी पण झाल्या होत्या. 2च भाकरी केल्या होत्या नवरोबांपुरत्या. पण मला आज ना थोडंसं मसाला दूध पिण्याची इच्छा झाली होती. मग म्हणलं मी पण पिते आणि ओवीला पण बोर्नव्हिटा टाकून दूध द्यावं. म्हणलं आज चहा नको प्यायला, आपण पण मसाल्या दूधच करून प्यावं. मग त्याच्यासाठीच 2 ग्लास धुवून ठेवले बघा. आणि भाकरी झाली की लगेचच मसाले दूध पण प्यायला घेतलं. ओवी काय अजून उठली नव्हती, त्याच्यामुळं तिचं ठेवलं साईडला. म्हणलं उठल्यावर तिला बोर्नव्हिटा टाकून द्यावं. फक्त दूध गरम करून ठेवलं होतं. मसाले दूध एकदम छान झालं होतं बरं का, मला तर आवडलं. तसं तर मला दूध जास्त आवडत नाही, पण मसाले दूध छान झालं होतं, त्याच्यामुळं मी प्यायले. आणि थोडा का होईना नवरोबाला दुपारी जेवणात भात लागतोच बघा. मग काय आज छान अशी देवपूजा केली. परत म्हटलं 2-3 दिवस झालं मी देवपूजा केली नव्हती, ओवीच करत होती, पण आज मात्र केली. एकदम छान अशी देवपूजा केली. आणि भैयासाहेब आले होते न्यायला. मग काय भैयासोबत आले मम्मीकडं. आल्या ना भूक लागली होती, त्याच्यामुळं छान अशी ही अख्ख्या मसूरची भाजी आणि भात खाल्ला. एकदम टेस्टी झाली होती. आणि दिदूबाळानं हा छान असा सोफा मागवला आहे, त्याच्यावर थोडा वेळ आराम करते म्हटलं आणि मग तुला काम करू लागते. पण मला याच्यावरनं काय उठू वाटतच नव्हतं, बळबळ उठले. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं असेल तर सबस्क्राईब करा.